नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण MHCET लॉ एंट्रन्स एक्झाम बद्दल चर्चा करणार आहोत, की जी परीक्षा 5 वर्ष LLB कोर्ससाठी घेतली जाते. बरेच विद्यार्थी या परीक्षांच्या तारखांची अतिशय आतुरतेने वाट पाहत होते. नुकत्याच आलेल्या नोटिफिकेशननुसार याचे जे ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म आहेत हे भरण्यास 28 जून 2021 पासून सुरुवात झालेली आहे आणि 12 जुलै 2021 पर्यंत हे ऑनलाईन फॉर्म तुम्ही भरू शकता. आता या परीक्षेसाठी अर्ज करणारे जे विद्यार्थी आहेत हे साधारणतः 12वी उत्तीर्ण असणारे विद्यार्थी 5 वर्ष LLB कोर्ससाठी त्यांना प्रवेश मिळावा यासाठी MHCET ची परीक्षा देतात किंवा क्लॅटची एक्झाम देतात. तर आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण MHCET एक्झाम बद्दल चर्चा करणार आहोत. या परीक्षेसाठी विद्यार्थी हा 12वी उत्तीर्ण असला पाहिजे आणि त्याने 12वी मध्ये कमीत कमी 45% गुण. त्याचबरोबर जर SC ST कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर त्यास 40% गुण. VJNT SBC OBC प्रवर्गातील विद्यार्थी असेल तर 42% गुण 12वीला मिळवणे आवश्यक आहे. या परीक्षेसाठी जी परीक्षा फी आहे ही सर्वसामान्य म्हणजे जनरल कॅटेगरीसाठी आणि इतर राज्यातल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी 800 रुपये आहे आणि जे विद्यार्थी रिझर्व्ह कॅटेगरी मधले आहेत SC ST VJ NTA NTB NTC असेल NTD असेल किंवा OBC SBC आणि SEBC ह्या सर्वांसाठी 600 रुपये परीक्षा फी आहे. ही परीक्षा पद्धती जी आहे जो एक्झाम पॅटर्न असणार आहे तो नेमका कसा असणार आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. एक्झाम मोड विल बी ऑनलाईन. ही एक्झाम ऑनलाईन स्वरूपामध्ये होते. MCQ बेस्ड क्वेश्चन्स असतात म्हणजे बहुपर्यायी प्रश्न असतात त्याच्यामध्ये. हे जे प्रश्न आहेत हे इंग्रजी आणि मराठी दोन्ही माध्यमामध्ये असतात. एकूण 150 प्रश्न आहेत, 150 गुण आहेत आणि परीक्षा कालावधी 2 तासाचा आहे. 150 गुण आहेत, 150 प्रश्न आहेत आणि परीक्षा कालावधी 2 तासाचा आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, मागील वर्षाच्या परीक्षांचा अनुभव विचारात घेता 2 तासामध्ये 150 पैकी साधारणपणे एक विद्यार्थी जे आहेत एक 115 ते 120 प्रश्न कव्हर करताना दिसतात. त्यामुळे या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं तुमचा प्रश्नांचा जो अटेम्प्ट आहे तो खूप महत्वाचा आहे. यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे की प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असला तरी सुद्धा या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग सिस्टम नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, बऱ्याचदा हे विद्यार्थी विसरून जातात. म्हणजेच बऱ्याचदा आपल्याला निगेटिव्ह मार्किंग सिस्टमची भीती असते आणि विद्यार्थी त्यामुळे अटेम्प्ट कमी करतात. परंतु किमान तुम्ही याचं नियोजन करत असताना एक साधारणपणे तुम्हाला 2 तासाचा कालावधी आहे. समजा 1 तास 40 मिनिटं तुमचा पेपर सोडवून झालेला आहे तर त्यावेळेला हे तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे की मला उरलेल्या 20 मिनिटांच्या मध्ये जास्तीत जास्त प्रश्न कव्हर करायचे आहेत आणि इथे जास्तीत जास्त अटेम्प्ट करणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. अगदी शेवटच्या काही मिनिटांच्या मध्ये तुम्ही मॅक्झिमम प्रश्न कव्हर करणं सुद्धा गरजेचं आहे. जोपर्यंत तुमचे जास्तीत जास्त प्रश्न कव्हर होत आहेत तोपर्यंत ठीक आहे, परंतु ज्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की आपल्याजवळ अवधी कमी आहे त्यावेळेला तुम्ही तुमचा अटेम्प्ट वाढवणं गरजेचं आहे, कारण या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग सिस्टम नाहीये. आणि हे अर्थातच तुम्ही जोपर्यंत तुमचा प्रश्नपत्रिकांचा सराव वाढणार नाही तोपर्यंत हे टाइम मॅनेजमेंट तुमच्या लक्षात येणं थोडंसं कठीण जाईल. त्यामुळे जास्तीत जास्त ऑनलाईन टेस्ट सोडवण्याचा प्रयत्न करा, कारण विशेषतः जर तुम्ही पाहिलं तर इंग्लिश लँग्वेज किंवा लिगल अप्टिट्यूडचे प्रश्न अलीकडच्या परीक्षांच्या मध्ये खूप लेंदी विचारले जात आहेत किंवा त्याचबरोबर रिझनिंग वरचे जे प्रश्न आहेत ते थोडासा जास्त वेळ घेतात. त्यामुळे प्रश्न जास्तीत जास्त अटेम्प्ट करणं खूप महत्वाचं आहे. हा जो घटक निहाय याचे जे गुण विभागणी आहे, लिगल अप्टिट्यूड आणि लिगल रिझनिंग साठी 40 प्रश्न आहेत, 40 गुण आहेत. जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स याच्यामध्ये मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा विचार करता करंट अफेअर्स हा घटक अतिशय महत्वाचा ठरतो. बऱ्याचदा 12वी उत्तीर्ण असणारे जे विद्यार्थी आहेत हे जनरल नॉलेज मध्ये स्टॅटिक जनरल नॉलेज हा भाग खूप अभ्यासतात, परंतु करंट अफेअर्सकडे दुर्लक्ष केलं जातं. आणि जर मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की करंट अफेअर्सवर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जात आहेत. त्यामुळे करंट अफेअर्स हा घटक अतिशय महत्वाचा आहे, त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. लिगल अप्टिट्यूड आणि लिगल रिझनिंग बद्दल आपण पुढे चर्चा करणारच आहोत. लॉजिकल रिझनिंगवर 40 प्रश्न आहेत
आणि त्यासाठी 40 गुण आहेत. इंग्लिश लँग्वेजला 30 प्रश्न आहेत, 30 गुण आहेत. बेसिक मॅथमॅटिक्स साठी 10 प्रश्न आहेत आणि 10 गुण आहेत. अर्थात त्याचा अभ्यासक्रम थोडासा समजून घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. लीगल अप्टिट्यूड अँड लॉजिकल रिझनिंग हा जो घटक आहे, या घटकामध्ये लीगल अप्टिट्यूड आणि खरं तर हे लीगल रिझनिंग आहे. लीगल अप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग असा हा टॉपिक आहे. तर यामध्ये लॉजिकल रिझनिंग हा वेगळा टॉपिक आहे. लीगल अप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग मध्ये बऱ्याचदा तुम्हाला असं वाटतं की लीगल अप्टिट्यूड म्हणजे कायद्याचं खूप गाढा अभ्यास असला पाहिजे अशातला भाग नाही, लक्षात ठेवा. परंतु एक सर्वसामान्य व्यक्तीला, सर्वसामान्य एक सुजाण नागरिक म्हणून आपल्याला कायद्याबद्दल किती माहिती आहे, कायद्यामधली गृहीतक आपण कशी हाताळतोय, किंवा जर समजा तुमच्याजवळ एखादं विधान दिलेलं आहे, त्या विधानाचं तुम्ही इंटरप्रिटेशन कसं करताय, त्याच्यातून निष्कर्ष कसे काढतायत, असं एक थोडंसं तुमचं बेसिक तपासण्याजोगे हे प्रश्न असतात. याच्यामध्ये तुम्हाला CRPC तोंडपाठ असला पाहिजे, IPC तोंडपाठ असला पाहिजे, एव्हिडन्स ऍक्ट तोंडपाठ असला पाहिजे, असा कुठेही भाग नाही. परंतु एक सुजाण नागरिक या नात्याने तुम्ही कायद्यामधल्या असणाऱ्या ज्या काही टर्मिनॉलॉजी आहेत त्याच्याकडे कशा दृष्टीने पाहता. या ठिकाणी तर तुम्ही पाहिलं तर सिलेबसमध्ये काय म्हटलंय, द सेक्शन विल टेस्ट अ कॅन्डिडेट्स अप्टिट्यूड ऑर इंटरेस्ट इन लॉ, रिसर्च अप्टिट्यूड अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲबिलिटीज. म्हणजे हे प्रश्न कसे असतील, तर तुम्हाला कायद्यामध्ये थोडासा कल आहे का, कायद्यामध्ये तुम्हाला अभिरुची आहे का, त्याचबरोबर तुम्ही कायद्यामध्ये तुमच्यामध्ये रिसर्च करण्याची क्षमता आहे का, तुम्ही पुढे असणाऱ्या कोणत्याही विधानामध्ये एखादी प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲबिलिटी तुमच्यामध्ये आहे का, हे तपासण्यासाठी हे प्रश्न विचारले जातात. क्वेश्चन्स आर फ्रेम ऑन द बेसिस ऑफ लिगल प्रपोजिशन्स. एखादं लिगल प्रपोजिशन म्हणजे थोडक्यात एखादं कायदेविषयक असं विधान तुम्हाला दिलं जातं, एखादा निष्कर्ष त्या ठिकाणी दिला जातो, एखादं अनुमान दिलं जातं. म्हणजे एखादा कायदेविषयक जे एखादं विधान असेल किंवा एखादी वस्तुस्थिती असेल, स्टॅटिस्फाईंग द प्रपोजिशन, म्हणजेच त्या विधानाला कुठे ना कुठेतरी पाठबळ देणार असं एखादं वस्तुस्थिती असेल. कदाचित ही वस्तुस्थिती किंवा हे प्रपोजिशन, हे विधान माइट नॉट बी ट्रू इन द रिअल सेन्स, बट कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू अज्युम देम टू बी ट्रू. कदाचित हे एखादं विधान बरोबर नसेल सुद्धा, चुकीचंही असेल, पण तुम्हाला ते सत्य आहे असं गृहीत धरून तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात. अँड अकॉर्डिंग टू दे आर सपोज टू आन्सर द सम वेल सपोर्टेड कन्क्लुजन्स. जे काही निष्कर्ष काढायचे आहेत ते तुम्हाला निष्कर्षापर्यंत पोहोचून ही उत्तरं द्यावी लागतात. यामध्ये लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाचं तुमचं रीडिंग स्किल खूप चांगलं असणं गरजेचं आहे, रीडिंग स्पीड चांगलं असणं गरजेचं आहे, आणि रीडिंग विथ कॉम्प्रेन्शन चांगलं असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला वाचनाबरोबर आकलन जमणं गरजेचं आहे. जर तुम्हाला वाचनाबरोबर आकलन होत असेल तर हे प्रश्न तुम्ही कमीत कमी वेळेमध्ये सोडवू शकता. याच्यासाठी प्रॅक्टिसची गरज आहे. जर प्रॅक्टिस असेल तर तुम्ही 100% हे प्रश्न सोडवू शकता. पुढचा जो भाग आहे जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स. याच्यामध्ये जनरल नॉलेजवर हिस्ट्री, जॉग्राफी, इंडियन इकॉनॉमी, जनरल सायन्स असं म्हटलेलं आहे. पण याबरोबरच सगळ्यात महत्वाचं म्हणजे इंडियन पॉलिटीवर जास्त प्रश्न विचारले जातात. सिव्हिक्स म्हणजे नागरिक शास्त्रावर प्रश्न विचारले जातात. जास्तीत जास्त प्रश्न जे आहेत हे इंडियन पॉलिटी, भारतीय राज्यघटनेवर विचारले जात आहेत. सिव्हिक्सवर म्हणजे नागरिक शास्त्रावर, म्हणजे थोडक्यात ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थावर प्रश्न विचारले जातात तुलनेने. त्याच्यानंतर मग इतिहासामध्ये सुद्धा, इतिहास हा जो घटक जो आहे याच्यामध्ये एन्शियंट हिस्ट्री पासून ते मॉडर्न इंडियन हिस्ट्री पर्यंत कुठल्याही घटकावर प्रश्न विचारले जातात. पण त्यामध्ये महत्वाची जी युद्ध आहेत, म्हणजे उदाहरणार्थ पानिपतचं युद्ध असेल, यासारखी महत्वाच्या ज्या लढाई आहेत, प्लासीची लढाई असेल, बक्सारचं युद्ध असेल, 1857चा उठाव असेल, अशा काही ज्या महत्वाच्या ज्या मोमेंटस इव्हेंट आहेत भारतीय इतिहासामधले, त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. जॉग्राफीमध्ये सुद्धा अर्थातच जॉग्राफी असं फक्त म्हटलेलं आहे, जगाच्या भूगोलवर प्रश्न विचारले जात आहेत, भारताच्या भूगोलवर विचारले जात आहेत. जास्तीत जास्त प्रश्न हे भारताच्या आणि जगाच्या भूगोलवर आहेत. जगाच्या भूगोलवर मध्ये सुद्धा महत्वाचे देश, त्यांच्यामधले महत्वाचे प्रदेश किंवा त्यांच्या नद्या, पर्वत याबद्दल प्रश्न विचारले जात आहेत. म्हणजे मी या ठिकाणी तुम्हाला गाईड करू शकतो की तुम्ही स्टॅटिक जनरल नॉलेजचं जर एखादं पुस्तक वाचलं, म्हणजे उदाहरणार्थ लुसेंटचं स्टॅटिक जनरल नॉलेजचं पुस्तक आहे, या पुस्तकाचा जर तुम्ही अभ्यास केलात तर तुम्हाला हे जीकेचे प्रश्न बऱ्यापैकी हँडल करता येतील. इंडियन इकॉनॉमीमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेवर जे प्रश्न विचारले जात आहेत त्यामध्ये सुद्धा जनरल नॉलेज बरोबरच करंट अफेअर्सवर जास्त प्रश्न विचारले जात आहेत. जनरल सायन्स हा घटक आहे आणि त्याचबरोबर इंडियन पॉलिटी, सिव्हिक्स या घटकाचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. इंग्लिश हा घटक अतिशय निर्णायक ठरतोय.
कारण इंग्लिश व्होकॅब्लरीचा जो भाग आहे, सिनॉनिम्स, अँटॉनिम्स, एनॉलॉजीज म्हणजे समसंबंध, वन वर्ड सबस्टिट्यूशन, इडियम्स अँड फ्रेजेस, या घटकावर जे प्रश्न विचारले जात आहेत यांची डिफिकल्टी लेवल ही थोडीशी खरं तर जास्त आहे. त्यासाठी तुम्ही अर्थातच या घटकासाठी मी स्वतः व्होकॅब्लरी मेड इझी हे जे पुस्तक लिहिलेलं आहे, हे पुस्तक निश्चितच तुम्हाला खूप उपयोगी ठरेल. या पुस्तकाचा तुम्ही संदर्भ म्हणून अभ्यास करू शकता. व्होकॅब्लरी मेड इझी हे पुस्तक आहे माझं. ते पुस्तक तुम्हाला उपयोगी पडेल. त्याच्यामध्ये तुमचे सिनॉनिम्स, अँटॉनिम्स, एनॉलॉजी, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स, इडियम्स अँड फ्रेजेस, आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे जास्तीत जास्त प्रश्न हे फॉरेन वर्ड्सवर, म्हणजे जे फॉरेन रूटवर आधारित जे वर्ड्स आहेत, हे फॉरेन वर्ड्सशी रिलेटेड शब्द जास्त विचारले जातात. काही क्वेश्चन जे आहेत एक साधारणपणे 2 ते 3 प्रश्न हे लिगल टर्मवर विचारले जातात. लिगल टर्मवर विचारले जातात, त्यामुळे लिगल टर्म माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ग्रामरवर जे प्रश्न विचारले जातात ते स्पॉटिंग द एरर, फिल इन द ब्लँक्स किंवा सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट या घटकावर विचारले जातात. कॉम्प्रेन्शन वरचे जे प्रश्न आहेत ही ऑनलाईन एक्झाम असल्यामुळे थोडेसे वेळखाऊ आहेत. टाइम कन्झ्युमिंग असा हा पार्ट आहे. कारण काय होतं लक्षात ठेवा की प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला तो जो पॅसेज आहे तुम्ही याची सवय करून घेणं गरजेचं आहे. कारण कारण समजा एका पेजवर एक क्वेश्चन असेल तर त्याच्याबरोबर तो एक पॅसेज असतो आणि एका प्रश्नासाठी संपूर्ण पॅराग्राफ तुम्हाला वाचावा लागतो, संपूर्ण पॅसेज वाचावा लागतो. त्यामुळे कॉम्प्रेन्शन वरचे जे प्रश्न आहेत मी तुम्हाला सर्वांना खरं तर हे सजेस्ट करेन की तुम्ही समजा इंग्लिश सोडवत असाल तर व्होकॅब्लरी ग्रामर वरचे प्रश्न अगोदर सोडवा आणि सरते शेवटी कॉम्प्रेन्शन वरचे प्रश्न सोडवा. कारण हे टाइम कन्झ्युमिंग असा हा पार्ट आहे, त्याला जास्त वेळ लागतो. प्रॅक्टिसमुळे तुम्हाला हे परत लक्षात येईल की आपण नक्की कसा तो हँडल केला पाहिजे. लॉजिकल रिझनिंग मध्ये पॅटर्न्स, लॉजिकल लिंक्स, रेक्टिफाय इलॉजिकल आर्ग्युमेंट्स, व्हरायटी ऑफ लॉजिकल रिझनिंग क्वेश्चन्स असे सिलॉगिझम आहे, लॉजिकल सिक्वेन्स आहे, एनॉलॉजीज आहे, या घटकावर प्रश्न विचारले जातात. त्याच्यामध्ये पण जर तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिका बघितल्या तुमच्या लक्षात येईल सिटिंग अरेंजमेंट हा घटक आहे. त्याच्यानंतर लॉजिकचा जो घटक आहे त्याच्यावर जास्त प्रश्न विचारले जात आहेत. डायरेक्शन आणि त्याचबरोबर कॅलेंडर, क्लॉक या घटकावर जास्त प्रश्न विचारले जात आहेत. सिलॉगिझमवर प्रश्न विचारले जात आहेत. एनॉलॉजीवर प्रश्न विचारले जातात, अर्थात हे प्रमाण थोडंसं कमी आहे. सिक्वेन्स किंवा लॉजिकल सिक्वेन्स आहे, नंबर सिस्टमवर एखादा प्रश्न विचारला जातोय तर तो नंबर सिस्टमचा जो टॉपिक आहे तोही तुम्हाला कव्हर करणं गरजेचं आहे. तर लॉजिकल रिझनिंग हाही भाग महत्वाचा आहे. मॅथमॅटिक्स या घटकावर जे प्रश्न आहेत हे 10th स्टँडर्डच्या डिफिकल्टी लेवलचे असतात, त्यामुळे हे प्रश्न तुम्ही बऱ्यापैकी सोडवू शकता. ह्याच्यामध्ये पण तुमच्या लक्षात येईल की स्पीड, डिस्टन्स, टाइम हा जो घटक आहे त्याच्यावर हमखास प्रश्न विचारला जातोय. प्रोबॅबिलिटीवर प्रश्न विचारले जात आहेत, ट्रिग्नॉमेट्रीवर विचारले जात आहेत. त्याच्यानंतर परमिटेशन, कॉम्बिनेशन हे घटक आहेत, हे जास्त महत्वाचे आहेत. जॉमेट्रीवर एखाद दुसरा प्रश्न विचारला जातोय. प्रॉफिट अँड लॉस, अल्जेब्रा, ॲव्हरेज याच्यावर एखाद दुसरा प्रश्न विचारला जातोय. पण एक महत्वाचे टॉपिक जे आहेत, प्रोबॅबिलिटी असेल, डिस्टन्स, स्पीड, डिस्टन्स अँड टाइम म्हणजे वेगवेळ अंतर असेल, काळकाम वेग ह्याच्यावर सुद्धा प्रश्न, टाइम अँड वर्कवर सुद्धा क्वेश्चन गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकांच्या मध्ये विचारलेले आहेत. ट्रिग्नॉमेट्री हा घटक जो आहे त्याच्यावर देखील प्रश्न विचारलेले आहेत. तर अशा पद्धतीने हा जो अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम तुमच्या परीक्षेसाठी आहे. 150 गुणांची परीक्षा आहे आणि 2 तास तुमच्यासाठी आहेत. जर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने तयारी केली तर तुम्हाला एक साधारणपणे 100 ते 120च्या आसपास जर मार्क्स मिळाले तर तुमच्या आवडीचं कॉलेज तुम्हाला 100% मिळेल. आणि साहजिकच गव्हर्नमेंट कोट्यामध्ये जर तुमचं ऍडमिशन झालं तर नक्कीच तुमचा पुढे खूप खर्च वाचणार आहे. आणि चांगल्या कॉलेजमधून ऍडमिशन झाल्यामुळे पुढच्या ज्या एक्झाम्स असतील त्या एक्झामसाठी सुद्धा तुम्हाला त्याचा नक्कीच उपयोग होणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थी मित्रांना या परीक्षेसाठी ऑल दी बेस्ट शुभेच्छा देतो. अतिशय नियोजनपूर्वक उरलेल्या काही दिवसांच्या मध्ये जे काही तुमच्याजवळ 2-2.5 महिने एक्झामसाठी जे काही मिळतील त्याच्याबद्दल आता आपण आत्ताच खात्री देऊ शकत नाही, पण कमीत कमी 2-1 महिने तरी तुम्हाला नक्की या तयारीसाठी मिळतील. तर याच्यामध्ये निश्चितच या परीक्षेची चांगली तयारी करा. तुम्हाला काही गरज लागली तर ओमकारकर अकॅडमीवर तुम्ही संपर्क साधू शकता. आपण या परीक्षेसाठी ज्या ऑनलाईन बॅचेस आहेत ह्या 5 जुलै पासून सुरू करत आहोत. अधिक चौकशीसाठी तुम्ही 9870480875 8070903232 किंवा 8070903131 या दूरध्वनी क्रमांकावर, भ्रमणध्वनी क्रमांकावर
संपर्क साधू शकता. पुन्हा एकदा सर्व विद्यार्थी मित्रांना या परीक्षेसाठी मी संतोष पवार सर, संचालक ओमकार अकॅडमी शुभेच्छा देतो. धन्यवाद.